मंडळी, घरातल्या सामानाची बांधाबांध करता करता विनोदाची सुबक बांधणी करायला तुमच्या समोर येतात हास्य जत्रेचे हास्य महारथी विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. काही टेन्शन नाहीये. हा, ये जा तिकडे. दाराची फ्रेम कसली उचलता? घर खाली करायचंय, अख्खं घर नाही खाली करायचंय, सामान खाली करायचंय. चौगुले काय करता हो तुम्ही? उद्या दाराची फ्रेम उचलल्यावर येणारा माणूस कुलूप काय हवेत लावणार आहे? डोकं चालवून हसू नका ना. सकाळी 7 वाजता आलायत, 9 वाजले, काहीही काम केले नाही. जेमतेम 1 बॉक्स आणि हा अर्धा बॉक्स भरलाय तुम्ही, काहीही काम केले नाही. किती स्लो काम करता हो तुम्ही? त्याच्याकडे बघू नका, तुम्ही मालक आहात ना. किती स्लो काम. एवढा वेळ तर प्राजक्ता बाई सुद्धा घेत नाही तयार व्हायला. काय चाललंय तुमचं? आणि काय चाललं नाव आहे तर झटपट पॅकेजिंग सर्व्हिस. कुठे झटपट? असं नाव ठेवतं कोणी झटपट? नाही, त्याचा जरा गोंधळ झाला. काय झालं, राशीवरून झ हे नाव आलं होतं. झ म्हटलं की मराठीत अनेक शब्द येतात. मग प्रॉब्लेम झाला ना. एवढे शब्द होते आणि सगळे असे चांगले चांगले होते. हे निवडून म्हणून मग मी झटपट हे निवडलं आहे की नाही रे. वागा ना तसे, वागा ना, काम करा ना पटापटा. किती वेळ अजून तुमचं तेच चाललंय. आटपा पटापटा. हो, नाही आटपतो. मला ना हे बघा, लवकरात लवकर घर खाली करायचंय. सर, असं करू शकतो काय? म्हणजे 8व्या मजल्यावरचं घर खाली करू शकतो? काय 8व्या मजल्यावरचं घर खाली करायचं? तुझा झोक आहे? ती कचरा नेणारी घंटा गाडी आहे ना, ती सुद्धा हा झोक घेणार नाही रे. झुकेल तुझ्या तोंडावर. दळबद्री विनोद करतात. कळली, लायकी कळली. तुम्ही काय हसला तेवढे मग मरस्तोवर? बरोबर. विनाकारण चाललाय. चला ना, आटपा ना, काम करा ना पटापटा. उचला ना हात चालव बाबा, लवकर हात चालव. मी तुमच्या छाताडावर बसेलच आहे दळबद्री विनोद केले तर. आणि मी एकटी कमी पडली ना तर वरिता खरातला इथे ठेवे आणि सुनेया ठाकूरला इथे घेईन. मगापासून नको सॉरी. अरे वाट लागेल रे आपली. झटपट पॅकेजिंग होईल. अजून सुचतंय तुम्हाला? अजून आटपा ना पटापटा. केव्हापासून चालूच आहे नुसतं. हॅलो, ठेवू ना तिकडे अहो कोपऱ्यात काय, जाऊन. कुठे आहात तुम्ही? अहो कुठे आहात? खाली काय करताय ते टेम्पो जवळ? तो टेम्पोवाला काही जाणार आहे का निघून? त्याचा टेम्पो घेऊन या ना, इकडे वर या. कामं खूप पडली आहेत अहो. आणि अण्णा कुठे आहेत? अण्णा कुठे आहेत? अण्णा अहो, काय कमाल आहे बाबा हा माणूस. त्यांना सांगितलं होतं अण्णांना की वॉकला जाऊ नका, तरी ते वॉकला का गेले मला कळत नाही बाबा. जा तुम्ही बघा, तर शोधा पटकन. हा, आणि लवकर या दोघं मिळून. खूप कामं पडली. तो अख्खा बेडरूम अजून व्हायचंय, किचन व्हायचंय अजून. हा, लवकर या. आणि आता येताना खाली ना, खालच्या मजल्यावरती हे एक नवरे कधी ऐकत नाही बाबा. लगेच फोन ठेवून दिला. काय तुम्ही फोन कट कसले ऐकताय? काम कर ना पटापटा. काम करणारच आहे. मला सांगा, ह्या फ्लॉवर पॉटला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली आहेत. हे कचऱ्यात टाक जरा. काय कसरत काय? नाही, माझी आठवण आहे ती. अजिबात टाकायचं बिकायचं नाही आणि कुठलीही वस्तू टाकायची नाही. आमचं पहिलं भांडण झालं होतं ना, तेव्हा हा फ्लॉवर पॉट मी त्याला फेकून मारला होता. हो, नका अडकू या इमोशनल गोष्टींमध्ये. सामान केवढं होईल घरात मग मला सांगा तुम्ही. आपण ठरवायचं आयुष्यात कशाला महत्व द्यायचं ते. 2 स्किट मध्ये सिद्धा जाधव गायल्यावर आपण काय करतो ते करा. आपण काय करतो? दुर्लक्ष. ती करा. आटपा ना पटापटा. ए बाबांनो, केव्हाचे तुम्ही काहीच काम करत नाहीत. मी करू का तुम्हाला काही मदत? नाही जानू, ऐसा नाही. जानू काय? जानू नवराच माझा? नाही, मी आपलंसं करतो लोकांना, म्हणून मी मुद्दामून म्हणत होतो. काम करा पटापटा. काम करा प्लीज. बरं. ठीक आहे. हा, हे बरं. नुसतं उंदरासारखं वळवळ चालले इकडून तिकडे. कशाचे काही काम नाही, काही नाही. आणि म्हणे काय, मी चित्त्यासारखं काम करतो. कुठला चित्ता? नाही, आता बघा तुम्ही. कुठे चित्ता अंगातला? आहे चित्ता आहे. गांडूळ झाले एका जागी वळवळ. असं वाटतं मीठ टाकावून मारून टाकावं जावी. काही धड काम करत नाहीये मंद. हे गे रे, हे कुठे गेले? चिकटपट्टी कुठे? चिकटपट्टी काढ. हे भरायचं आता. चिकटपट्टी काढ. एक हे घे. त्याच्यात सामान तर भरा आधी. नाही ते भरतो. रिकामच तुम्ही लावताय. माणूस स्मार्ट आहे बाबा. काय करू मी? हे राहू दे असं. हे नंतर करायचं.
हा आता जरा थकवा आला नाही वाघासारखं काम केलं आज आपण. कुठला वाघ पेंडा भरलेला वाघ पण खूप काम करतो तुमच्यापेक्षा. काहीही काम नाही करत आहे काही हे आपण नाही करतो. आणि चालले वाघ आटपा ना पटापटा. मैडम शुक, शुक. मैं मेरा टेम्पो लेके कब से नीचे खड़ा है. अरे देवा. कितना टाइम लगेगा तुम लोग को. अरे काय टाइम लगेगा इधर आदमी मर मर कष्ट कर रहा है उसका कुछ नहीं है तुमको. कुठलं मरणाचं काम केलंय. गप्प बसा जरा गप्प बसा तुम्ही. ये देखो मैडम मैं बहुत देर टेम्पो में बैठा और मेरे को बैठ बैठ के ना अभी बहुत कंटाला आ गया है. अरे तो टेम्पो है ना आगे पीछे करते रहने का उसमें क्या टाइम काय को करणे का आगे पीछे काय को करणे का. त्याचं बिचाराचं डिझेल पेट्रोल वाया नाही जाणार. हा पॉइंट मिस झाला आपल्याकडून. येस डीजल बावळट वाट. काहीतरी. एक काम करो तुम स्लोप पे जाओ गाड़ी बंद करो छोड़ दो जिधर जाने का वापिस आओ डीजल से. एक टाइम का डीजल बचेगा ना तो slope पे जाता है. माणसा कशाला नसत्या कल्पना काढतोयस आ सुपीक डोक्यातून. कशाला त्याला कामाला लावतो. त्यापेक्षा तुम्ही काम करा ना जरा काम करा. भैया तुम जाओ नीचे मेरे हस्बैंड है ना उधर. तुम्हारे हस्बैंड थे वो तुम्हारे को आना है ना उनको ढूंढने चले गए. अरे देवा हे अण्णा कुठे गेलेत ना. सकाळपासून मी त्याला फोन लावते कुठे गेले ते कळत नाही मला. तुम जाओ ना तुम जाओ खड़े रहो उधर वो आएंगे फिर हम निकलेंगे. ज्यादा आधा घंटा अर्धा तासात होईल ना. आपलं काम आ? 2 मिनिट रुकता है तो करता हूँ 2 मिनिट मग में. एवढा 2 मिनिटात होतं 2 तास कसा वाया घालवली. 2 मिनिटात होणार होतं 2 तास वाया घालवले. 2 दिन के बाद आओ तुम. 2 दिन एक घंटे के बाद आओ तुम. 1 घंटे के बाद. आधे घंटे में हम लोग आते हैं नीचे. आप रुको अब. आधा घंटा? हाँ आधा घंटा बाबा जाओ वहिनी चिल यार उसमें क्या- मारे ना आता चटा कामं करा. ए बाबा एकाच थांब. बॉक्सी ना तुरु धावताय तुम्ही काहीही करत हे घे, नाही यार. तो हे ते, चादर घे हा ते वचर. हा आता बघा कशी ठेवली हे बघा. काय 22 दिवसांनी आता? ट्रेनिंग कशी. ही पद्धत आहे चादर ठेवायची. ही चादर अजून अशी छोटी घडी करायची आणि इथे कोपऱ्यात ठेवायची है ना. आपण अशी ठेवली तर चालते ना. एवढं काय त्यात. तुझं ट्रेनिंग कोणी घेतलं. मी घेतला ना. तुम्हाला काय शिकव काय एक्सपिरियन्स आहे तुला. हो माझा पण अनुभव आहे. 3 महिने पॅकेजिंग कंपनीत काम केलंय मी. मालक आहे या कंपनीचा मी मालक. तुम्हाला नको शिकवू. हो हा. राहिलेल्या 3 महिन्याचा पगार द्या मग. दिलाय पगार कळला. एकही पगार माझ्याकडे पेंडिंग नाहीये तुझा. हो काय हा. आता पगार दिल्याशिवाय कामाला हातच नाही लावणार. बघतो मी पण. अच्छा लावू द्या. अरे ए बाबा तो क्या करने का. अरे हे कमिटमेंट आहे ना हे राजा. ओ हे याचं काय? अरे मला काय फरक पडतो. ओ नाही जाऊ दे त्याला जाऊ दे. अहो, तो मी- रुसला. ए शहाण्या टोप्या एकटं काम करे ना मी. हा, 1.5 कर, आठवडा कर. लागला तरी चालेल शिफ्टिंगला. मी अरे एकटं पण मला नाही चालणार. 1.5 आठवडा मला नाही चालणार. तो शहाणपणा कुणाला गप्प करतो? बसा तुम्ही. ए राजा ऐक ना. ए दत्तू हे बघ. ए राजा हे बघ ऐक ना माझं इकडे ए सोना इकडे ये इकडे. असं नको करू. हे बघ मी झालं गेलं तर विसरून जा. हा शाळ्या मुलासारखं वाघ. हा सोड दे बरं हट्ट. मोठे देते तुझ्यापेक्षा. झालं गेलं तर विसरून जा. हा ये कामाला. हा ठीक आहे विसरून जातो. मग तुम्ही देणार आहे माझा पगार. काय माणूस आहे हा? काय उद्धट आहे माणूस. याचा पगार मी कसं देणार हो. ऐका ना हा काय असं बोलतो. याचा पगार मी कसं. वा वा यार. हा काय उद्धट माणूस आहे बघा. हा कसं बोलतो. बघा आहे ना उद्धट आहे ना माणूस. माझं तेच म्हणणं आहे. मलाच काय सांगता. तुमचा माणूस आहे ना तो. ऐका माझं दादा ऐका. हे बघ त्याचा ना पगार देऊन टाका. हे बघा ओ तुम्ही नका असा. हे बघा 3 महिने बिचाराचं काम कोणी थांबवतं का. पगार कोणी थांबवतं का नाही ना. बघा 2 महिन्यापूर्वी त्याच्या बहिणीचं लग्न होतं. त्यांनी उचल घेतली होती. पगार ऍडजस्ट झालाय त्याला सांगा. नाही हे बरोबर. ए राजा ए बाळा ए बघ 25,000 त्यांनी उचल दिली होती की नाही. हा हा दिली होती की नाही. तुझ्या वेळेला ते हजर राहिले की नाही. हो राहिले. मग असं आडमुठेपणा नाही करायचं. हा मी बी अरे यार हे ते बाहेर जाऊन बसले. ओ अरे आओ मॅडम नका ना तमाशा करू. आत या प्लीज. या आत या इथे बस. इथे बस. हे बाबा असं नाही करायचं. दादा बरं, ठीक आहे मी देतो. पण त्याला आधी सॉरी म्हणायला सांगा. त्यांना सांगा सॉरी म्हणायला. सॉरी म्हणे तू. मी कशाला म्हणू सॉरी. तुम्ही म्हणायचं सॉरी. सॉरी आधी. तुम्ही म्हणायची सॉरी. तू म्हण सॉरी. मी का म्हणायचं. अरे तू म्हण सॉरी. ए, ए, तुम्ही म्हण सॉरी. मी म्हणते त्याच्या वतीने सॉरी. बस मी म्हणते. चला ना आटपण ना. आता काय पाया पडू का मी तुमच्या. हा चटा कामं करा. हे जरा हे भरा तुम्ही. चला हे घ्या. हे माझ्या नाटकाची ट्रॉफी होती. हा भरले व्यवस्थित लावली. एक मिनिट. नाटकाचं नाव भगन मन माझे असं होतं. त्या भचा वरचा गोळा गेला आणि लग्न मन माझे झाले. माझी नाटकाची ट्रॉफी होती मग बक्षीस. बरं भराकट नाही. टेन्शन नका घेऊ. हे आपण काम करूया. आता असं लावू का मी हे बक्षीस माझ्या घरी. तर हे नग्न मन काय झालं माझं आता आहे. माझ्या बरोबर आहे. ट्रॉफीचं? नग्नातलं न जर काढून टाकलं तर गण मन माझे असं नाटकाचं नाव असतं कधी. नाही. मग नग्न मन माझे. मन काढून टाकलं तर नग्न माझे. हे अहो, नाही. काय? अरे बापरे. डोकं ठिकाणावर हा, आहे. एक लग्न मध्ये प्रॉब्लेम आहे ना.
भवन आणि नग्न मनाचा काय संबंध आहे ते कशाला काढून टाकायचं? अनटायटल्ड असं नाटकाचं नाव नका नका, तुम्ही तुमचं डोकं चालू ठेवा. ते दुसरं काही ते आठपाचाला त्या काचेच्या वस्तू नीट ठेवा. हा आता थांब बोल. काचेच्या वस्तू नीट ठेवा. काचेच्या वस्तू कुठे ठेवल्या? काचेच्या वस्तू पॅक केल्या? ठेवल्या हा कुठे? हे बघ, कागदात पॅक केलं हे काय? हा आता हे बघ, काय हे झालं आता? कागदात पॅक केलंय. बरोबर आहे ना? नाही बरोबर आहे हे त्याचं. कागदात पॅक केलंय. मग हे बबल पॅकिंग केलंय, त्याची काय चड्डी शिवू तुला? याचं काय करू? हे आणलं होतं का तू? आणलं होतं ना मी, हे सगळं आणलेलं आहे. हे आणलं होतं ना रे त्यांनी. हा, ते काचेच्या वापरायचं वस्तूंसाठी ना. आणलं. आता बघा, हा? हे बघा, वापरायचं ना आता हे. ही आणलं काचेची होतं. वस्तू आहे. हा, ही मी अशी नीट नीट गुंडाळली. हळू सावकाश. नाही ही बघ, ही अशी गुंडाळी. व्यवस्थित गुंडाळ. हा गुंडाळली. हा आता ही याची, ही जी आहे ना ही अशी व्यवस्थित हे उघड हे उघड. हा ही अशी याच्यात ठेवता येते. ठेव. ही जर सोडली ना तर अशी हे बघ. फोडलं तुम्ही फ्लॉवर पॉट माझा. फोडला ना फ्लॉवर पॉट माणसा. आता कोण भरून देणार आहे? ए झाडू घेऊन ये, हा भरून देईल ना सगळं. काय थोबाड problem? फोडीन असं? थोबाड फोडेन मी. हे कोण भरून देणार? माझं नुकसान कोण भरून देणार? काय माणसात रे मंदात. कुठे माझा नवरा अडकलाय केव्हाचा. इथल्या चाव्यांचा जुडगा कुठे इथे होता तो? हा चाव्यांचा जुडगा कुठे? साबण, हा ए चाव्यांचा जुडगा कुठे? मला काय विचारताय? चाव्यांचा जुडगा कुठे? अरे यार, नाही कुठे चाव्यांचा जुडगा चाव्यांचा कुठे? जुडगा इथे ठेवला होता हा, कुठे सोफ्यावर. कुठे? तो बहुतेक हा. त्याच्यात बाईकची किल्ली होती. हा तो मी पॅकिंग करून ह्या बॉक्स मध्ये ठेवला होता खाली एकदम. अक्कल याची. काय मंद यार हा माणूस. कोण आहे हा तुमचा माणूस? हा जुडगा कसा पॅक करता? आता तो अख्खा बॉक्स एकमेव पॅक केलेला उपसावा लागणार आहे. हा. उपसात होता. ही अक्कल तुझी मूर्ख. तुझ्यामुळे आज ऐकायला काढा लागते. किल्ली. उघडते. जाऊ दे, मला खाली नवऱ्याला शोधते माझ्या. टेन्शन घेऊ नका तुम्ही. काढा ते. हे बघ कसं ठेवलंय सगळं. थांबा काय गं थांबा. बाई. हा हा शोध आता आत आहे का? एकदम खाली आतमध्ये हा. वाकून बघ. काढा लवकर. ऐका हा, बघ काढा आता. सामान. हा उपसाचं सगळं सामान उपसा ना. अण्णा अण्णा तू अण्णाने ह्याच्यात पॅक केलंस? ऍक्च्युली तुम्ही म्हणालात ना, अण्णाने ह्यात पॅक केलंस? तुम्ही म्हणालात की बेडरूम मधल्या जुन्या वस्तू सगळ्या टाका. मी यांना विचारलं तुम्ही नवीन आहात का जुने? ते म्हणाले मी कुठला नवीन, मी जुना, म्हणून पॅक केला याला. अरे माणूस तू मंद आहे. वा वा, केवळ कमाल. काय परफॉर्म केलं, मस्त. आणि त्याच्यात पॅडी दादाची एंट्री म्हणजे आउट ऑफ द बॉक्स. क्या बात. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, काही म्हणायच्या आधी मला दत्तूचं खूप अभिनंदन करायचंय. दत्तू, तू आज समीर आणि विशाखाताईच्या बरोबरीने तुझा परफॉर्मन्स होता आणि थ्रू आउट द स्किट तू त्यांच्याबरोबर, त्यांच्या जोडीने, तुला त्यांच्या ताकदीने त्यांच्यासमोर उभं राहायचं होतं आणि तू ते खूप सुंदरपणे पार पाडलीस जबाबदारी. फार मस्त. कीप इट अप. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू दत्तू. विशाखे, सुंदर, अप्रतिम. नेहमीप्रमाणे एक हेल्पलेस, त्रागा झालेली हेल्पलेस अशी गृहिणी तू साकारलीस. खूप छान होती. समीरदा, खूप भारी. मला शेवटचा ट्विस्ट खूप अनपेक्षित होता आणि पॅडी दादाचे खूप खूप कौतुक की तो अख्खा वेळ त्या बॉक्समध्ये बसून राहिला विथ दॅट बबल रॅप. अमेझिंग, आउटस्टँडिंग. म्हणजे खरं तर तिकडे कोणीही चाललं असतं, पॅडी दादाला यायची गरज नव्हती, पण तो आला. मला असं वाटतं की हे स्पिरिट आहे हास्य जत्रेचं आणि असं स्पिरिट जगात कुठेच नाही. या बात, या बात. सिद्धार्थ, प्रथेप्रमाणे जेव्हा समीर विशाखाचा स्किट संपतो तेव्हा मी प्रथेप्रमाणे माझं हे होतंच. कमाल कॉन्सेप्ट. तिघांनी कमाल काम केलं. सुपर, क्या बात आहे. दैव देते कर्म नेते, अति तिथे माती, अशा सगळ्या म्हणींचा अनुभव एकाच प्रसंगातून देण्यासाठी तुमच्या समोर येतात खडकपाड्याचा विकी कौशल, निमेश कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याजवळच्या कात्रजची प्रियदर्शनी इंदलकर. सुन्या ऐक ना, इकडे बघ ना. ऍक्च्युली मी तुला मुद्दाम आज इथे गार्डनमध्ये घेऊन आलोय. सुन्या, मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. तू एकदा हो बोल, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन, वाटेल ते. गॉड निमिष,
मी तुझ्याकडे त्या नजरेने कधीच नाही पाहिलंय यार, प्लीज यार. मग एवढं काय झालं त्याच्यात? आता बघ, हे बघ काय कमी आहे माझ्यात. जाऊ नको ना यार. डोंट गो यार, प्लीज 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 प्लीज. अरे याला काय अर्थ आहे यार? प्रत्येक मुलगी हेच बोलते, ज्यांना ज्यांना मी इथे सांगितलंय ना आणून, प्रत्येक मुलगी नाही रे, मी ना तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलंच नाही. अरे मग बघा ना, बघा ना त्या नजरेने. मी काय गार्डन मध्ये हे शेंगदाणे खात बसायला आलोय? आता एवढं बोलून पण मी शेंगदाणेच खाणार आहे, मला माहितीये ना. निमिष, निमिष, अरे प्रिया, मला माहित होतं तू इथेच सापडशील मला. नाही नाही, ऍक्च्युली मी सहज येतो, शेंगदाणे खायला येतो ऍक्च्युली. तू बोल ना, काय म्हणतेस, काय काम होतं का? ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचंय. बरं बोल ना, एवढं काय बोल. काल ना मी पावटे बाबांच्या ध्यानाला गेले होते. पावटे बाबा? अरे क्या बात आहे. तर त्यांनी सांगितलं की डोळे बंद करा हा. आणि तुमच्या सर्वात आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मग मी करायचंय आता ते? नाही नाही. मग तर माझ्या डोळ्यासमोर ना तुझाच चेहरा आला. आणि तेव्हाच मी ठरवलं, मी उद्याच्या उद्या तुला हे कन्फेस करणार आणि तुला प्रपोज करणार. म्हणून मी नाही नाही निमिष, आय लव्ह यू निमिष. मला तू खूप आवडतोस. तुला पण मी आवडते का? आपण अनेक मुलींना अनेक वेळा बोललेलं वाक्य जेव्हा एखादी मुलगीच आपल्याला बोलते तेव्हा काय रिॲक्ट व्हायचं असतं मला माहितच नाहीये. काय करू मी? बोल ना. मला पटतच नाही, तुला मी आवडतो. हो. प्रिया, तू जे बोललीस ना, मला आयुष्यात कोणी बोललं नाहीये. मला एक मुलगी पण नाही बोलली. प्रिया 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 प्रिया, I love you. शिवाली, आजच मला कळलंय. चांगलं झालं, कळलं. वा वा, मस्त झालं. असंच मला कळलंय की तूच मला आवडतो. आय लव्ह यू निशिम. तू माझ्याशी लग्न करशील? डागडे डुमडुम, डागडे डुमडुम, डागडे डुमडुम. गोड्यावर बसशील निमेश? निमेश, मी काय मला गरजच होती जरा. निमेश, बोल ना, बोल ना, बोल ना. थांब थांब. शिवाली, हो ना, ऍक्च्युली मी आताच निमिषला प्रपोज केलंय आणि त्याने मला हो म्हणलंय. तुला थोडासा उशीर झाला. बाय. हा काय? पण ऐक ना, तो आपला विचार करेल ना आता. आपण त्याला लव यू टाकला आहे ना, आणि तुझा लव यू नको असेल तो रिव्हर्स मध्ये परत करेल तुला. काय निश्चिम हो ना. काय 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 ही काय बोलतीये? ही बघ ना कशी बोलतीये. हिची भाषा बघ ना. निशिमला आहे ना आपली लँग्वेज आवडते काय, हो ना निशिम? आणि तुला माहिती आहे काय, मागच्या वेळी आहे ना याने एकदा मला प्रपोज टाकला होता, पण मी तेव्हा त्याला नाही बोलले होते. तेव्हा एकदा त्याला. तू हिला प्रपोज केलेलंस? हा. काय, मधल्या काळात मी बरेच असे छोटे छोटे उपक्रम राबवत होतो. मला आई शपथ माहिती नव्हतं अचानक असं दुहेरी यश मिळणार आहे मला. म्हणजे तुला नाही आवडत आहे मी आता? असं काय करतो निशिम? तू आपल्या घरी आला होता एकदा, माझ्या पापाला भेटला आणि मग तू त्यांचा कौतुक पण केला आणि मग त्यांना तू आवडला. आवडला.
मी आवडलो. नाही निमेश, अरे तू माझ्याही घरी आलायस आणि माझ्याही वडिलांना तू भेटलायस ना आणि त्यांनाही तू खूप आवडतोस. हो आणि माझे वडील PhD झालेत. याचा तुला किती अभिमान वाटतो की नाही? नाही अर्थात. हा पण कसं आहे माहिती आहे काय तुला, माझ्या पप्पाचा जो बिझनेस आहे ना त्याचा 700 कोटींचा टर्नओव्हर आहे त्याचा. ही निमिष बघ ना, अरे ती टर्नओव्हरला टर्निंग ओव्हर म्हणतीये. शब्द चुकतोय तिचा पण आकडा बरोबर आहे. मला माहितीये खूप मोठ 700 कोटींचा आणि मी एकलुती एक पण आहे ना तिकडे. तुला तर हे महत्वाचं वाटायला लागलंय का? अगदीच तसं नाही. अरे बाबा काय म्हणालेत माहितीये का, तू फक्त मुलगा ठरव, बाकीचं सगळं ते करायला तयार आहेत. आपल्या दोघांचं लग्न ठरलं ना की ते आमच्या गावी थाटामाटात गोड हिंगलजला लग्न लावून देणार आहेत. कसं आहे माहिती आहे काय, माझा पप्पा बोललाय आपला जो मॅरेज असणार आहे ना तो अष्टर मस्टर डॅमला लागणार आहे. सगळं घेणार आहे, काय फुल घेणार आहे, तो डोंगर घेणार आहे, दगड घेणार आहे, झाडा घेणार आहे, पप्पा फुल घेणार आहे. ते ॲम्स्टरडॅम असेल आणि ते धरण नाहीये, शहर आहे वेगळं. हा काय ते पण घेतील ना पप्पा. पप्पांना काय आहे, डाव्या पायाचा मल आहे पप्पांच्या. हे निशिम माझे पप्पा काय बोलले माहिती आहे काय आपल्याला, म्हणजे आपलं मॅरेज होणार आहे आणि मग ते आपल्याला बुर्जी खाली पावर आहे ना एक अक्का फलर गिफ्ट करणार आहेत. काय तुला माहित आहे ना बुर्जी खाली पाव कुठं आहे ते? हे बाहेर गावी आहे, बुदैला आहे, बुदैला. एक मिनिट, तुझे वडील दुबई मधल्या बुर्ज खलिफा मध्ये फ्लोर विकत घेऊन देणार आहेत? बसला ना धक्का. अगं तुला ऐकून धक्का बसतोय, विचार कर माझं काय होत असेल. मरेन ग मी, मरेन. असले धक्के देऊ नको एका दिवसात. मला कळत नाहीये काही आणि मला माहितीये तुझे बाबा हे करू शकतात. म्हणजे काय, पण आमचं खानदान आहे ना, अख्खं पूर्ण आमचं खानदान उच्च विद्या विभूषित आहे. हिच्च व्हिडिओ विभीषण आहे. ही काय बोलली, हिच्च व्हिडिओ विभीषण तर निमिष बघ ना जरा, म्हणजे फक्त पैशाकडे बघू नको, जरा बघ ना. उच्च विद्या विभूषितला ही हिच्च व्हिडिओ बिभीषण बोलली रे. अरे तुमच्या आवडीनिवडी कशा जुळतील निमिष? नाही पण अरे आपण कोण आहोत? आपण फेस्टिवल मूवीज वर चर्चा करतो. अरे यार किती दिवस नाही केली. अरे आपण केवढ्या मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स वर बोलतो. Exactly. म्हणजे अकिरा कुरोसावावर ही काय बोलणार? हा 11:15 मी काय बोलणार, ते तर घड्याळात वाजतात नाही काय. 11:15 बोलली ती. अकिरा कुरु निशिम दिल नको तोडू माझा. मी जाईन. सॉरी काय झालं, मी चुकून बोलून गेलो. मला तुला म्हणायचं होतं की थांब 11:15 नको. हा ती ना अकिरा कुरोसावा बद्दल बोलतीये हो ना प्रिया, खूप मोठा डिरेक्टर आहे. अकिरा कुरोसावा. करेक्ट. तू आता माझा टकुरा नको फिरोसावा. काय पंच टाकला मी. अकिरा कुरोसावा हिचा पंच आहे. नको ना तू पंच कडे लक्ष देऊ. 1-2 पंच पडले म्हणून शो पडतो का? शो बघ ना तू. लाईट्स बघ, प्रॉपर्टी बघ, 700 कोटी दिसतायत का मला स्वतः. निमिष अरे तू भरकटतोयस निमिष. नाही. अरे तू आठव, तू कोण आहेस, तू कसा आहेस. आणि लक्षात ठेव, मनाला आवर आणि बुद्धीला सावर. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तेजाला विचारून तू कर ओव्हरटेक. ओठांवर येऊ देत हृदयातले गाणे. तोडू नकोस निमिष माझ्या मनाचे तराणे. दिल दिया है हीरा समझ के, तोड़ मत देना उसे खीरा समझ के. अरे 2 मिनिट द्या मला विचार करू दे. शपथ 2 मुली.
प्रिया प्रिया तुझ्याकडे जे आहे ना ते माझ्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे, पण हिच्याकडचं खूपच महत्वाचं आहे ग, खूप जास्त महत्वाचं आहे. सॉरी, आय एम सॉरी प्रिया. शिवाली, आय लव्ह यू. ये पक्का ये पक्का. ये अर्थ ये बाहेर. ये अर्थ कोण? यार तो ये बाहेर. कोण तुझा भाऊ आहे? ये अर्थ येणार आहे अरे बाहेर. आलो 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 आलो. काय ग विशाली, बोल. ये अर्थ हा, तुम्ही काय बोलला होता? काय? तुम्ही नाही तर आपल्याला दुसरं कोणाच पटणार नाही आहे काय? आलो होतो. मी पण तुला चॅलेंज दिलेला नाही, 15 मिनिटात आय लव्ह यू बोलून दाखवेल म्हणून. ये बघ मला आय लव्ह यू बोलला. ह्यो बोलला तुला म्हणजे काय? आयुष्यामध्ये शिवाली आपण हारलो हा, तू जिंकली. स्वारी. हारलो ना? हा. चल मग पिक्चरला जाऊ. तू याला दाखवायचं फक्त म्हणून मला प्रपोज केलंस? हा? हे तुला खरा बिरा वाटलं की काय? हे तू सिरियसली घेतला? ये मला नाही आवडत तू. ये मला नाही आवडत तू. तू लय हुशार आहे रे, लय हुशार. आणि आपला कसं आहे ना ते हुशार बिशार पोरांशी आपला पटत नाही. आपण बनलेलोच नाहीये ते, बुद्धीचे खेळच खेळायला जमत नाही. आपल्याला कसं छपरीच पाहिजे असतो. आणि या बघ आपला छपरी काय अर्थ. बोल विशाली. चल ना बघ आता चल ना picture मग. बघायला. याला असं बोलू ना, तू. ऐकू? अरे याला बोलू तू. आणि ते- प्रिया, ते तू आल्यावर इथे काहीतरी म्हणत होतीस मला, ते राहून गेलं. ही आली तर काय काय म्हणत होतीस तू? तू ना खड्ड्यात जा. आय लव्ह. प्रिया ऐक ना, शेंगदाणा नाही खायचं मला. प्रिया प्रिया ऐक ना, प्रिया, I love you. ॲज युजल धमाकेदार परफॉर्मन्स, झकास. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सिद्धार्थ, 2020चा सर्वात लकीएस्ट मॅन असं आपण म्हणूया निमिष तुला, की एका टायमाला 2 मुली तुझ्यावर फिदा आहेत आणि त्यात तुला स्वतःहून समोरून प्रपोज करतायत, तर त्याबद्दल तुझं विशेष कौतुक आहे. आणि हिचा मॅडनेस. शिवाली, तू अकिरा कुरोसावाला 11 म्हणतेस. म्हणजे लेखक बघ तुझ्या बाबतीत किती कॉन्फिडन्स आहे की ही बोलू शकते असं त्यांनी लिहिलंय यार. आणि प्रियदर्शनी, तू दिसण्यात तर गोड आहेच, तुझ्या परफॉर्मन्समध्ये पण तो गोडवा दिसत राहतो यार. लव्ह यू मित्रांनो, कमाल आली. क्या बात आहे. थँक्यू. सई, मला एकच नमूद करायचंय, ते म्हणजे नेहाबद्दल. नेहा, आय लव्ह युअर स्पिरिट. म्हणजे तू कुठल्याही स्किटमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री घ्यायला कधी नाही म्हणत नाहीस, आणि जेव्हा घेतेस तेव्हा ती लक्षात राहते. अमेझिंग. थँक्यू. थँक्यू.